रसिका हो, नसती झंझट ह्या कथेचा आता उत्तरार्ध ऐकूया. फ्रीज घरी घेतल्यावर कशी धमाल झाली हा भाग आपण पूर्वार्धात ऐकलात. आता ऐकूया पुढची गंमत. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी यांचं. त्यानंतर एक आणखी वेगळंच धर्मसंकट माझ्यासमोर उभं राहिलं. पाण्याच्या बाटल्या, बर्फ, निरनिराळ्या भाज्या, मुरांबे असं इतरांचंच सामान माझ्या फ्रीजमध्ये हक्कानं विसावायला लागलं. अहो, त्यांचीच गर्दी जास्त. माझ्या मागे हे वाढीव काम लागायला लागलं. फ्रीजमधल्या इतरांना वास लागू नये, दुसऱ्यांच्या ताज्या भाज्या सडू नये म्हणून माझ्या फावल्या दुर्मिळ वेळात मी दुसऱ्यांच्या भाज्या स्वतःच्या भाज्या असल्याच्या प्रेमानं निवडून पिशव्यांमध्ये भरून ठेवायला लागले. कालचं वरण, परवाची भाजी, आजची कणिक ह्या सगळ्यांचा चोख हिशोब ठेवणं मला भाग पडायला लागलं. कोणाचं आईस्क्रीम असेल तर घड्याळ्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून मीच त्यांचं ते मिश्रण मिक्सरमधनं काढून आत ठेवायला लागले. डबा हक्कानं काढून परत नेताना मात्र एक चमचा सुद्धा मला चाखायला द्यायची तसदी कोणी घेईना. मजा आहे की नाही? जणू काही त्यांना छानसं रवाळ आईस्क्रीम बनवून देणं हे माझं कामच आहे, अशी त्यांची भूमिका. इतरांचं आईस्क्रीम नेमकं छान व्हायचं, पण मी घरच्यांसाठी बनवायला गेले की बंडल. सुरुवातीला घरच्या भरपूर आईस्क्रीमचे वेध लागले, पण मला ते काही केलं जमेना. कधी दगडासारखं घट्ट, तर कधी नुसता पांढरा बर्फ, तर कधी नुसतं फुळूक दूधच. मी वैतागलेच. बरेच प्रयोग झाले, पुन्हा येरे माझ्या मागल्या. शेवटी त्यात गुलाबी रंग बर्फ घालून ते मिश्रण म्हणजे दूध कोल्ड्रिंकच आहे असं घरातल्यांना ठासून सांगून प्रत्येकाला ते रंगीत गार दूध प्यायला भाग पाडायला लागले. मी करायला जायची आईस्क्रीम, पण ते व्हायचं मात्र दूध कोल्ड्रिंक. पिचका डोळा काजळ घालून सजवावा ना, तसं मग ते दूध कोल्ड्रिंक भासावं म्हणून त्याला नटवावं लागायचं. म्हणजे 2 आण्याची कोंबडी, रुपयाचा मसाला, तशातली गत. दूध स्वस्त, पण दूध कोल्ड्रिंकच्या स्वरूपाला ते पोचायचं तेव्हा त्याच्या सर्व किमतींनी मीच गारेगार व्हायची. ते ढोसताना समस्त जन त्या द्रवाला निरनिराळे नावं ठेवायची, ते दुःखही वेगळंच. असो, घरोघरी त्याच परी, न सांगेल ती बरी. मी बरी बनण्याचा आटोकाट प्रयत्न करायला लागले. रविवारी माझ्या या मूळच्या संतापात भरच पडायला लागली बरं का. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वानं मी प्रत्येकाच्या वस्तू त्यांच्या मागणीनुसार पुरवायला लागले. सकाळपासनं राबून जरा कुठे दुपारी डोळा लागतो न लागतो तर दारावरची बेल कर्कशपणे वाजून आमची झोपमोड. कोणाची सरबताची बाटली, कोणाला बर्फ, काय न काय. आनंदी मुखवटा धारण केलेल्या माझ्या सेल्स गर्ल सारख्या इमानदार वृत्तीकडे हे बघतच राहायचे. पुन्हा तिथेही देवाणघेवाण बरं का. ते द्या आणि हे आत ठेवा, हे द्या आणि ते काढून द्या. या प्रकाराला तर हे वैतागलेच. एकदा तर माझ्यावरच उखडले. जरा वेळ डोकंही आत ठेवा असं मी बर्फीला चेहऱ्याने यांना बजावलं. माझं हे एवढंसं डोकं टेकवायला तरी त्या डबड्यात जागा आहे का आता, असं यांनी अति संतापानं निथळत मला विचारलं. मी दुर्लक्षच केलं. अहो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. मग विभूतींनी आपल्या रागावर नको का बरं नियंत्रण ठेवायला, तुम्हीच सांगा. नंतर तर इतरांना माझी गरजही भासेना. वेळी यावेळी तेच आत येऊन पदार्थ ठेवून जायचे आणि घेऊनही जायचे. बरं, नेताना तरी काही मार्दव. दुसऱ्यांची ही महागामोलाची वस्तू आपण कशी वापरावी, कशाचा काही पत्ता नाही. धडाड आवाज करत फ्रीजचं दार उघडायचं, खाडकन बंदही करायचं. पुष्कळदा तर ते दार लावायचीही तसदी घेणार. त्यामुळे फ्रीजचे आतलं टेम्परेचर आणि बाहेर माझं टेम्परेचर कधीच जुळेना. नुसताच माझा फणफणाट व्हायचा. पण करता काय, एकदा तर गंमतच झाली बरं का. वाड्यातल्या एका बाईंकडे पार्टी होती. बासुंदी करून ती लच्छेदार होण्यासाठी माझ्या फ्रीजमध्ये समाविष्ट झाली. गंमत म्हणजे कोणीतरी माझ्या अपरोक्ष परस्पर ते पातेलं गुल केलं ना. जेवायला घरी माणसं गोळा व्हायला लागल्यावर त्या बाईंनी आपल्या मुलाला ते पातेलं आणायला पाठवलं. मला तर ते पातेलं आत ठेवल्याचीही गंधवार्ता नव्हती. त्यामुळे तोच मुलगा घरात गेला
आणि आमच्या गोडाऊनचं दार हक्कानं उघडून पातेलं शोधायला लागला. पुष्कळ शोधाशोध केली, हलवाहलवी केली. त्यामुळे एकच परिणाम झाला की पातेलं तर त्याला आज सापडलंच नाही, पण त्याच्या धसमुसळ्या हालचालींमुळे फ्रीजमध्ये बरीचशी सांडलवण होऊन उलथापालथ मात्र घडून आली. दुधात आमटीचे ओघळ, दह्यात दूध, भाजीत वरण, झाकणं न ठेवल्यानं हा ब्रह्मघोटाळा झाला. तो तणतणतच घरी गेला. शेपटीवर पाय दिलेल्या नागणीसारखी त्याची आई अक्षरशः चवताळून माझ्या अंगावर चालच करून आली ना. घडलेला प्रकार सांगायला सुद्धा माझी जीभ रेटेना. जसं काही मीच भला मोठा अपराध केलाय. तिचा तणतणाट चालूच ना. आहे की नाही पस्तावा. तिची पार्टी कशी पार पडेल या गोष्टीची तिच्या बरोबरीनं मीही चिंता करायला लागले. मार्ग सापडेना. शेवटी नाईलाजानं मीच पदरमोड करून तिला विकतची बासुंदी आणून दिली. घरच्यांसाठी मी कधी बाजारातनं विकत बासुंदी आणलेली नव्हती, पण त्या दुसऱ्यांच्या पाहुण्यांसाठी मला मात्र महागडी लच्छेदार बासुंदी आणणं क्रमप्राप्त ठरलं. माझ्या फ्रीजमधनं ही अभूतपूर्व चोरी झालेली होती ना. मग ती निस्तरणं माझंच कर्तव्य नाही का? सांगा बरं तुम्हीच. संध्याकाळी हे घरी आल्यावर घडलेला प्रकार यांच्या कानावर घातला. यांनीही वाईट चेहऱ्यानं ते ऐकलं. त्याचवेळी शेजारचे पाहुणे मात्र बासुंदीच्या जेवणानं तृप्तावले होते. त्यांना तर थंड पाणी हवं होतं, म्हणून त्याच बाईंनी आमच्याकडच्या थंड पाण्याच्या बाटल्या मागून नेल्या हक्कानं. ऐकी नाही गंमत. असे हे असंख्य अनुभव पदरी पडल्यावर मात्र यांनी फ्रीज विकायचीच घोषणा करून टाकली. लोकांना थंडावा देऊन आपलं डोकं तापवणं यांना नामंजूर. फुकटचं संतत्व यांना नकोसं झालं. आपण फ्रीजचे हप्ते भरून ही नसती उठाठेव करणं त्यांना पसंतच नव्हतं. त्यामुळे ही नसती झंझट घरात ठेवून डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा ती आफत विकून टाकण्याचा यांनी निर्णय घेतला. आपलं हक्काचं शिळ्या अन्नाचं गोडाऊन विकावं लागणार म्हणून मी उदास झाले. दुसऱ्या दिवशी फ्रीजमधली कालची भाजी न्यायला आलेल्या त्याच शेजाऱ्यांजवळ ही खंत पडलेल्या चेहऱ्याने मी व्यक्त केली. आणि सगळ्यात गंमत म्हणजे माझ्या या सखीनं पडेल किंमत हप्त्या हप्त्यानं देण्याचं कबूल करून तो फ्रीज आमच्याकडून चक्क तातडीनं विकतच घेतला. माझी ही सखी शेजारीण हसत राहावी हीच माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळेच दिल्या घरी तू थंड राहा असा अगत्यपूर्वक प्रेमळ निरोप मी माझ्या लाडक्या फ्रीजला डोळे पुसतच दिला. आता त्या जागी काळाभोर माठ ठेवून जाता येता आम्ही थंड पाणी पितो. आता दाढीला ठणकाही लागत नाही बरं का. अहो शेवटी जुनं ते सोनंच नाही का. आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन केव्हाही आम्ही आईस्क्रीम खाऊन येतो. शेवटी बाजारचंच आईस्क्रीम छान असतं असं गार होऊन भरल्या पोटी मी शेराई देते. फ्रीज लोन फिटल्यावर आता काय खरेदी करून नसती आफत स्वीकारावी या विचारात तूर्त आम्ही आहोत. म्हणजे बघा, इतक्या ठेचा लागूनही शहाणपण नाही ते नाहीच. मनुष्य स्वभाव हा असाच असतो नाही का. नसती झंझट ह्या कथेचा उत्तरार्ध आपण ऐकलात. काय मंडळी, कशी वाटली कथा? आवडली ना? आता पुढची जबाबदारी तुमची. कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून यूट्यूबला कॉमेंट नक्की करावेत ही विनंती. धन्यवाद.